श्री गुरुचरित्र अध्याय 3. श्री गणेश हनुमा श्री सरस्वती हनुमा श्री माता पिता हनुमा येणे परी सिद्ध मुनी सांगत झाला विस्तारोनी संतोषनी नाम करणे विनवितसे मागुती जय जय जी सिद्ध मुनी तू तारक या भवारणी संदेह होता माझे मनी आज तुवा फेडिला ऐसे श्री गुरुमयी मान तुम्ही निरोपिले ज्ञान आनंदी झाले माझे मन तुझे निधर्मे स्वामी या कवने ठाई तुमचा वासू नित्य तुम्हा कोटे ग्रासू हो आता तुमचा दासू म्हणून चरणी लागला कृपा निधी सिद्ध मुनी तया शिष्या लिंगोनी आशीर्वचन देऊनी सांगे श्री गुरुचरित्र महिमान तेची आम्हा अमृतपान सदा सेवितो याची गुणे म्हणून पुस्तक दाखविले भुक्ती मुक्ती परमार्थ जे जेवांची मनी अर्थ त्वरित होय साध्यंत गुरुचरित्र ऐकता धनार्थी असी अक्षेदना पुत्र पौत्रादी गोदन कथा ऐकता होय जाणे ज्ञान सिद्धी तत्काळी जे भक्तीने समजते एक पडती ऐकती मनुष्य लोक काम्य होय तत्कालिक निपुत्रिक पुत्र होती ग्रह रोगादी पीडन न होत व्याधी कधी जाण जरी मनुष्य असे बंधन त्वरित सुटे ऐकता ज्ञानवंत शतायुषु ऐकता होय भरवसी ब्रह्महत्यादी पापनाशी एकचित्ते ऐकता युतके ऐकुनी ते अवसरी नामधारक नमस्कारी स्वामी माते तारी तारी कृपानिधी सिद्ध मुनी साक्षात्कारे गुरुमूर्ती भेट लागी मज जगज्योती होती वासना मज चित्ती गुरुचरित्र ऐकावे गुरुचे महिमा ऐको कानी सांगिजे स्वामी विस्तारोनी अंधकारास्ता रजनी सर्वदया परी करी तुकी अवसरी सिद्ध योगी अभय करी धरुनिया सव्य करी घेऊन गेला स्वस्थाना अमरदा संगम भीमत रथी जैसा ठाव ज्ञानपंथी कल्पवृक्ष अश्वत्थी बैसुनी सांगे ज्ञानोदय ऐकुनी सिद्धाचे वचन संतोषी नामधारक गहना क्षण क्षणा करी नमना करुणा वचने करुनिया जी मी संसार सागरी बुडालो तापत्र या पुरी बक्षिले क्रोधादी जलचरी आज्ञान जाळे वेष्टिलो ऐशी कृपा उपजवनी बिनवितसे नाम करणी मस्तक सिद्धाचे चरणी न्यासित झाला ते काळी तव बोलिले सिद्ध मुनी उठवितसे आश्वासोनी न धरी चिंतामणी साकडे फेडिना तुझे आता ज्यांची नाही दृढ भक्ती सदा दैने कष्टती श्री गुरुवरी बोल ठेविती अविद्या माया वेष्टुनी संशय धरुनी मानसी श्री गुरु काय देईल मनसी त्या गुणे हा भोग भोगिसी नाना चिंते व्याकुळित सांडुनी संशय निर्धार गुरुमूर्ती देईल अपार आयुष्य देव कृपा सागर तुझनुपेक्षी सर्वथा ऐसा श्री गुरु ब्रह्ममूर्ती ख्याती असे श्रुती स्मृती संध्या सांडुनी एकचित्ती ध्याय पदांबुज श्री गुरुचे स्वामींनी निरूपिले जे सकळ झाले माझे मन निर्मळ वेद लागला ते केवळ चरित्र ऐकावे श्री गुरुचे गुरु त्रिमूर्ती ऐको कानी का अवतरले मनुष्य योनी सर्व सांगावे विस्तारोनी म्हणून चरणी लागला मग काय बोले योगींद्र बारे शिष्य तू पूर्णचंद्र माझा बोध समुद्र काय सत्व उत्साह विला हिंदत आलो सकळ शिती नवे कवना श्रीमती गुरुचरित्र न पुसती तू ते देखिले आज आम्ही ज्यासी परत्रीची ज्याचे ताड त्यासी कथा असे गोड त्रिकरणे करून दृढ एकचित्ते ऐकी जय तू भक्त केवळ श्री गुरुचा म्हणून बुद्धी झाली उंचा निश्चय मानी माझी वाचा लादिल चारी पुरुषार्थ गुरुचरित्र कामधेनू वेदशास्त्र संमत जाणू अवतार झाला त्रैमूर्ती आपण धरुनी नरवेश कलियुगी कार्याकारण अवतार होऊन येती हरिहर उतरावया भूमीचा भार भक्तजना तारावया एका वेगळे एक न होती कार्याकारण अवतार होती भूमीचा भार पेडिती प्रख्यात असे पुराणी सांगेन साक्षात तुझ अंबरीश मुनी जे द्विज एकादशी व्रताचे एकाद विष्णूची अवतार करविले द्विज करे एकादशी व्रत पूजा करी अभ्यंगत निश्चय करी दृढ व्रत हरिचिंतन सर्व काळ असो त्याची या व्रतासी भंग करावया आला ऋषी अतिथी होऊनी द्वादशीची पातला मुनी दुर्वास ते दिवशी साधन द्वादशी ते दिवशी साधन द्वादशी घडी एक आला तिथी कारणिक
अमरीशास पडला दाक केवी घडे म्हणून या ऋषी आले देखोनी अमरीशास अभिवंदनी अर्घ्यपाद देवनी पूजा केली उपचारे विनवितसे ऋषीश्वरासी शीघ्र जावे स्नानासी साधना आहे घटिका द्वादशी यावे अनुष्ठान सारोनिया ऋषी जाऊनी नदीसी अनुष्ठान करीती विधीसी विलंब लागता तयासी आली साधना घटिका व्रतभंग होईल म्हणून पारण केले तीर्थ घेऊनी नाना प्रकार पक्वांनी पाक केला ऋषीसी तवाले दुर्वास देखा पाहुणी अमरीशाच्या मुखा मने भोजना केले का अतिथी विना दुरात्मया शाप देता ऋषीश्वर द्विज स्मरला शारंगधर करावया भक्तांचा कैवर टाकून आला वैकुंठा शापिले ऋषीने द्विदासी जन्मवेगा अखिल योनिसी तव पातला ऋषिकेशी येऊन जवळ उभा ठेला मी नवे ऋषीचे वचन द्विजे धरिले श्री विष्णूचे चरण भक्तवत्सल ब्रीददान तया महाविष्णूचे विष्णू मने दुर्वासासी तो शापिले अमरीशासी राखीना पुल्या दासासी शापामासी तुम्ही द्यावा दुर्वासने आणि ऋषेश्वर केवळ ईश्वर अवतार फेडावया भूमिभार कारण असे पुढे म्हणतो परोपकारास बंदेसी शाप देवा विष्णूसी भूमिभार फेडावयासी कारण असे म्हणून या असे विचारून मानसी दुर्वास म्हणे विष्णूसी अवतरुणी भूमीसी नानास्थानी जन्मावे ऐसे 10 अवतार झाले करणी असेल तू ऐकेले महाभागवती विस्तारिले अनंत रूपी नारायणा कार्यकारण अवतार होती कवचित प्रकट कवचित गुप्ती ते ब्रह्मज्ञानी जाणती मूढमती काय जाणे आणि ते सांगेन तुझं विनोद झाला से सहज अनुसयात्रीची बाज पतिव्रता शिरोमणी तिचे घरी जन्म झाले त्रैमूर्ती अवतरले कपटवेश धरून आले पुत्र झाले तिचे नामधारक पुसे द्विदा सिद्धासी विनोद कथा निरोपिलीसी देव येथे कपटवेशी पुत्र झाले कवने परी अत्रि ऋषी पूर्वी कवना कवनापासून उत्पन्न मूळ पुरुष तो कवना विस्तारोनी सांग माझा मने सरस्वती गंगाधर पुढील कथेचा विस्तार ऐकता होय मनोहर सकला दिष्टे लादती इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतोरे श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरीश व्रत निरूपण नाम त्रयोअध्याय श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय.